नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, हिरकणी बनून जानकीने वाचवला आपल्या ओवीचा जीव आणि त्याचबरोबर इथे आता जानकीला मरणाच्या दारात बघून ऋषिकेशच्या काळजाचा चुकला ठोका आणि प्रेक्षकांनो, इथे आता महत्त्वाची गोष्ट घडणार असते। तर इथे आता ओवीने खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा केलेला असतो। तर इथे ओवीने क्यूटू आणि ऐश्वर्याबद्दलचं खूप मोठं सत्य इथे आता ऋषिकेशला सांगितलेलं असतं। त्यामुळे इथे आता ऐश्वर्याच्या कारस्थानाचा ओवीने ऋषिकेशच्या समोर पर्दाफाश केलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता ऋषिकेश ऐश्वर्याचं थोबाड फोडणार आहे आणि त्याचबरोबर इथे आता जानकी आणि ओवीच्या या अवस्थेला ऐश्वर्या जबाबदार आहे, ही गोष्ट आता ऋषिकेश संपूर्ण रणदिवे कुटुंबाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश आपल्या मुलीला आणि बायकोला न्याय मिळवून देणार आहे। त्यांच्या या अवस्थेचा ऐश्वर्याकडून आता चांगलाच तो वचपा काढणार असतो, तिला धडा शिकवणार असतो। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की आतापर्यंत इथे ऐश्वर्या एक प्लॅन करत होती। तिला ओवीच्या मार्फत आता प्रॉपर्टीची फाईल मिळवायची होती आणि त्यासाठी तिने क्यूटूचं नाटक केलेलं असतं। क्यूटू बनायचं, तिला वेगवेगळे टास्क द्यायचे, त्यासाठी तिने त्या टास्कसाठी तिला एक नवीन मोबाईलसुद्धा दिलेला असतो, जेणेकरून इथे तिला आता अभ्यासाकडून सगळं काही तिचं लक्ष दुर्लक्षित करून तिला आपल्या फायद्यासाठी ओवीचा फायदा करून घ्यायचा असतो। आणि म्हणूनच तिने ओवीला मोबाईल देऊन तिला ती वेगवेगळे टास्क देत असते आणि त्याचबरोबर ते टास्क खेळत असताना तिला जिंकल्यानंतर ती मुद्दामून एक गिफ्ट देत असते आणि तिला अशा गिफ्टची सवय लावत असते, जेणेकरून ती आता पुढचेसुद्धा टास्क खेळत राहील। आणि त्याच पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला तिच्या या प्लॅनबद्दल कळतं, कारण इथे शेवटीला आता तिचा हा प्लॅन फ्लॉप होत येतो आणि तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आता मला हा गेम जास्त दिवस खेळता येणार नाही। तेव्हा ती ओवीला सांगते की ओवी, तुला आता एक काम करायचं आहे, तुझ्या आईच्या कपाटामध्ये जी ब्ल्यू कलरची फाईल आहे ती घेऊन यायचं आहे आणि ती ब्ल्यू कलरची फाईल म्हणजे प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ओवी ती फाईल आता चोरून घेऊन येत असताना जानकीला ती सापडते आणि जानकी आता सत्याचा उलगडा करते। ती म्हणत असते की ही फाईल तू घेऊन कुठे जात होतीस? तुला माहिती आहे का ही फाईल किती महत्त्वाची आहे ते? हे आपले प्रॉपर्टीचे पेपर आहेत। कुणी सांगितलं होतं ही फाईल तुला आणायला? सांग ना। कुणालाही न विचारता कपाट उघडून तू फाईल घेऊन जात होतीस, याचा अर्थ तू चोरी केलीस ओवी, कळतंय तुला? कुणाच्या सांगण्यावरून चोरी केलीस ते सांग आधी मला। तेव्हा इथे ओवी आता घाबरते, कारण तिला जानकीने चांगलंच रंगेहात पकडलेलं असतं। त्यामुळे आता इथे ओवीकडे नाईलाज होतो आणि ती म्हणते की हे सगळं मला ओवी म्हणते की क्यूटूने करायला सांगितलं। आणि तिथे त्याच वेळेला ओवीला सरप्राईज देण्यासाठी ऋषिकेश क्यूटूच्या रूपामध्ये आलेला असतो। पण जेव्हा जानकी या गोष्टीचा खुलासा करते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी क्यूटू नाहीच आहे, कारण ओवी त्याला म्हणत असते, बाबा तुम्ही क्यूटू आहात का? तुम्ही क्यूटूसारखा आवाज काढा ना बाबा, तुम्ही क्यूटूसारखे मला टास्क द्या ना, जसे तुम्ही मला टास्क आत्तापर्यंत देत आलात, बाबा क्यूटूचा आवाज काढा ना। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी क्यूटूचा आवाज कसा काय काढू? मी तर आजच फक्त हे कपडे घालून आलो आहे, ते सुद्धा तू नाराज होतीस म्हणून तुला सरप्राईज देण्यासाठी। हे काय, मी क्यूटू बनून तुझ्यासाठी फक्त गिफ्ट घेऊन आलो आहे, मी कुठले आवाज काढू? तेव्हा इथे जानकीला कळतं की ही क्यूटू प्रकरण साधंसुद्धा प्रकरण नाही आहे। तेव्हा तिथे तर ती काहीच बोलत नाही, पण नंतरला ऋषिकेशला ती सांगते। जानकी म्हणत असते, ऋषिकेश तुम्ही बघताय ना, तुम्ही आता क्यूटू बनून आलात, तर ओवी तुम्हाला कसं बोलत होती की बाबा तुम्ही क्यूटूचा आवाज काढा ना, तुम्ही मला टास्क द्या ना। याचा अर्थ क्यूटू म्हणून कोणीतरी ओवीबरोबर आधीपासूनच बोलत होतं, तिला वेगवेगळे आवाज काढून दाखवत होतं, म्हणून तर ओवी तुम्हाला पण आवाज काढायला सांगत होती ना। तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो की नक्कीच हे क्यूटू प्रकरण साधंसुद्धा प्रकरण नाही आहे, मग आता काय करायचं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते की आपल्याला आता ओवीबरोबर बोलायला हवं आहे आणि ओवीजवळ बोलल्यानंतर तिला इथे आईच्या प्रेमाची जाणीव करून दिल्यानंतर ओवी इथे लगेचच बोलायला सुरुवात करते आणि सांगते की क्यूटू हा कुणीतरी टेडी आहे आणि तो मला वेगवेगळे टास्क देतो, पण तो तुझ्याशी कसा काय बोलतो? तर तो माझ्याबरोबर मोबाईलवरून बोलत असतो,
मोबाईल तू कुणाचा घेतेस, माझा की बाबांचा? असं जानकीने विचारल्यानंतर ओवी म्हणत असते की माझ्याकडे मोबाईल आहे, मला तो क्यूटूनेच दिलेला आहे. त्यानंतर इथे आता जानकीला खूपच टेन्शन येतं की हा क्यूटू आहे तरी कोण. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो तो मोबाईल कुठे आहे. ती म्हणते की गुलाबाचं जिथे रोपटं आहे ना, त्या कुंड्या आहेत तिथे मी तो मोबाईल लपवून ठेवलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा जानकी आणि ऋषिकेश तो मोबाईल शोधायला जातात तेवढ्यातच तो मोबाईल ऐश्वर्याने लपवून ठेवलेला असतो. ऐश्वर्याने तो लपवून ठेवल्यानंतर जानकी आता तिथे पोचतच असते. कारण का तर सारंग येतो आणि ऐश्वर्या कुठे आहे म्हणून तो तिला कॉल करतो. तेव्हा इथे ऐश्वर्या खोटं बोलून आता बाहेर जायला निघालेली असते. पण जेव्हा तिला ही गोष्ट कळते की आता ओवीने मोबाईलचं प्रकरण आणि क्यूटूचं सगळं प्रकरण जानकी आणि ऋषिकेशला सांगितलं आहे, तर आता जानकी हे सुद्धा शोधून काढेल की नक्की क्यूटू आहे तरी कोण. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला हे शोधूनच काढायचं आहे की क्यूटू नक्की कोण आहे, त्याला आमच्या प्रॉपर्टीचे पेपर का हवे होते आणि त्याने ओवीबरोबरच फ्रेंडशिप का केले. या सगळ्या गोष्टी आता जानकी शोधून काढणारच असते. तेव्हा इथे आता जानकीला कळलेलं असतं की ओवीला आता मला प्रोटेक्ट करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा तिला कळलेलं असतं. तो मोबाईल इथे ऐश्वर्यानेच आता गायब केलेला असतो, जेणेकरून तो जानकी ऋषिकेशच्या हाती लागू नये म्हणून. तो ती घेते आणि एका झाडाच्या मागे ती फेकून देते. त्याच्यामुळे आता इथे जानकीला कळत नाही की तो मोबाईल नक्की कुणी दिला होता. क्यूटूने दिला होता, पण ती क्यूटू इथे ऐश्वर्याचा आहे हे अजून कुणाला कळलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश आणि जानकी यांनी सांगितलेलं असतं की क्यूटू वगैरे कुणी नाही आहे, तू उगाच त्याच्या नादाला लागू नकोस. क्यूटू म्हणून कुणीतरी व्यक्ती तुला फसवेल, कुठेतरी तुला किडनॅप करून घेऊन जाईल. हल्ली काय आजूबाजूला प्रकरणं घडतायत ओवी, तुला कळतंय ना. आई तुला काळजीपोटी समजावत असते. तेव्हा इथे ओवी आता समजण्याचं नाटक करते, पण तिला काही कळलेलं नसतं. कारण इथे ऐश्वर्याला आता कळतं की जानकी आणि ऋषिकेशला क्यूटूबद्दल कळले आणि प्रॉपर्टीची फाईल क्यूटूने का मागितले हे सुद्धा आता त्यांना कळलं असेल. त्याच्यामुळे आता वेळ घालवून जमणार नाही, म्हणजे आता प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हाती लागणार नाही. मात्र इथे ऋषिकेश आणि जानकी यांचं आयुष्य मी उद्ध्वस्त करू शकते, अशी तशी सोडणार नाही त्या ओवीला आणि जानकीला. तेव्हा इकडे आता ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो की ओवीला संपवायचं. एकदा का ओवी संपली की जानकीचे इथे आता दोन्ही पंख छाटल्यासारखे होईल. ती इथे जगत तर असेल, पण मेल्याप्रमाणे तिच्या जगण्याला सुद्धा काही अर्थ नसेल. वेडी होईल ती जर ओवी आता नष्ट झाली तर. त्यामुळे इथे ओवीला मारण्याचा प्लॅन ऐश्वर्याने आता आपल्या काही गुंड मित्रांना बरोबर घेऊन तयार केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे रात्रीच्या वेळेला सगळेजण झोपलेले असतात. तेव्हाच बरोबर इथे आता ऐश्वर्या ओवीला म्हणते, काय गं, काय झालं ओवी, क्यूटूबरोबर बोलणं होत नाही का तुझं? तेव्हा ओवी म्हणते, नाही ना, मोबाईल माझा कुणीतरी चोरला. त्या कुंडींच्या तिथे मोबाईल नाही आहे आणि आईबाबांनी सांगितलं आहे क्यूटूजवळ बोलायचं नाही म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो का? अगं पण आता तुला तर सवय झाली होती ना क्यूटूची, आता तो कुणाबरोबर खेळणार, त्यालासुद्धा तुला भेटायचा असेल. तेव्हा ओवी म्हणते, पण माझ्याकडे आता फोनच नाही आहे, तो मला कसा काय भेटेल? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू एक काम कर, तुझे आईबाबा झोपले ना की अंगणामध्ये बघ, तुला क्यूटू भेटायला आला असेल. मला पण तो असाच भेटायला यायचा. जेव्हा मला माझे डॅडा ओरडले होते ना क्यूटूबरोबर बोलायचं नाही म्हणून, तेव्हा क्यूटू मला भेटायला आला होता. तेव्हा ओवी म्हणते, खरंच खरंच मला क्यूटू भेटेल? ऐश्वर्या म्हणते, हो, आई बाबा झोपल्यानंतर रात्री तू फक्त अंगणामध्ये ये. त्यानंतर इथे ठरल्याप्रमाणे जानकी ऋषिकेश झोपल्यानंतर ओवी हळूच आता दरवाजा उघडून बाहेर येते. तेव्हा ऐश्वर्या क्यूटू बनून इथे अंगणामध्ये नाचत असते. तेव्हा इथे क्यूटूबरोबर आता ओवी जाते आणि खेळत असते. तिला माहिती नसतं की हे ऐश्वर्याचं कारस्थान आहे. त्यानंतर तिच्याबरोबर खेळत असताना आता धावत धावत ऐश्वर्या तिथून बाजूला निघून जाते. तेव्हा इकडे जानकीला जाग येते. जानकी म्हणत असते, ओवी कुठे गेली? तेव्हा तिला ओवीची काळजी ही आधीपासून वाटतच असते. तेव्हा जानकी लगेचच उठते आणि बाहेर येते. बघते तर दरवाजा उघडा असतो. तेव्हा इथे घरामध्ये सगळीकडे बघितल्यानंतर जानकीला ओवी काही दिसत नाही. तेव्हा ती अंगणामधून आता बाहेर पडते आणि ओवीला हाका मारत असते, कारण तिच्या हातातलं खेळणंसुद्धा अंगणामध्ये तसंच राहिलेलं असतं. तेव्हा ती आता पूर्णपणे रस्त्याच्या बाहेर येते. तेव्हा ओवी इथे ऐश्वर्याच्या मागे मागे धावत धावत आता खेळत खेळत जाते. ती आता जिकडे ओवीला नेते त्या ठिकाणी ओवी निघून जाते. आता क्यूटू म्हणून ओवीसुद्धा मागे मागे जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो,
एक इथे पडीक बंगला असतो, जुना बंगला असतो. त्या बंगल्यामध्ये आता क्यूटू म्हणून ऐश्वर्या जाते आणि ओवीसुद्धा त्याच्या मागे मागे जाते. आणि त्याचबरोबर इथे जानकी ओवीला हाका मारत त्या ठिकाणी पोचलेली असते. जानकी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते की ओवीबरोबर काही चुकीचं तर घडणार नाही ना. आणि तेवढ्यातच इथे आता जानकी ओवीला वाचवायला येणार, तेवढ्यातच तिथे ऐश्वर्याचे गुंड लोक पोचलेले असतात. आणि ते सर्व गुंड लोक इथे आता जानकीला बेशुद्ध करतात. तिच्या डोक्यामध्ये इथे वजनदार वस्तू मारतात आणि जानकी तिथे आता कोसळते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला जाग येते. ऋषिकेश म्हणतो ओवी आणि जानकी दोघीसुद्धा इथे नाही आहेत, कुठे गेले या? म्हणून तो हॉलमध्ये येतो. त्यानंतरला हॉलमध्ये सुद्धा नाही आहेत. त्यानंतर तो दरवाजा खुला बघतो. बाहेर येऊन बघतो तर तिथे ओवीचं खेळणं पडलेलं असतं. त्यानंतर तो सुद्धा बाहेर पडतो आणि जानकी ओवी दोघींनासुद्धा जोरात हाका मारायला लागतो. तेवढ्यातच इथे गुंड लोकांनी जानकीला मारून बेशुद्ध केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे ऐश्वर्या म्हणते की चला आता इथे रणदिवे कुटुंबाची होळी होणार, त्यांच्या घराची. इथे ही सगळ्यात लाडकी मुलगी ओवी आता त्यांच्या आयुष्यातून निघून जाणार. तेव्हा इथे आता जानकीला ती खाली बसते आणि वाटेल तसा तिचा अपमान करते. त्यानंतरला त्या पूर्ण जुन्या घराला तिने आग लावलेली असते आणि त्या बंगल्यामध्ये ओवी हरवलेली असते. ती कुठे जाते, ती क्यूटू कुठे गायब होते, ओवीला काही कळत नाही. त्याच्यामुळे इथं ओवी आता रडत बसलेली असते आईचं नाव घेत. आणि इथे आता गुंड लोकांनी जानकीच्या डोक्यात मारून तिला बेशुद्ध केलेलं असतं. त्यामुळे इथे ऐश्वर्यानी ते आता बंगल्याला पूर्णपणे आग लावून ठेवलेली असते. आणि ऋषिकेश आता इकडे जानकी ओवीला शोधत येतो. बघतो तर बंगल्याला आग लागलेली दिसते. तेव्हा तो त्या दिशेने येतो तर इथे जानकी आता बेशुद्ध पडलेली असते. तिला शुद्ध आलेली असते आणि ती आता ओवी ओवी ओरडत आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ती आतमध्ये जाते सुद्धा. तेव्हा ऋषिकेश मागून धावत पळत येतो आणि तो सुद्धा त्या आगीमधून आता बंगल्यामध्ये शिरकाव करतो. आणि त्याचबरोबर बघतो तर काय, ओवी आता रडत असते, आई आई म्हणून ओरडत असते. आता ती कुठल्या रूममध्ये उभी आहे हे सुद्धा ऋषिकेशला माहिती नसतं. त्यानंतर तो पुढे जाऊन ओवीला सुद्धा वाचवतो आणि त्याचबरोबर जानकीला सुद्धा कसं बसं त्या दोघींना तो बाहेर काढतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ओवीचा जीव तर वाचलेला असतो, पण ऋषिकेश जानकी आणि ओवी दोघींना सगळ्यात आधी हॉस्पिटलला घेऊन जातो. कारण जानकीची तब्येत खूपच जास्त क्रिटिकल असते. तिच्या डोक्यामध्ये पूर्णपणे वार केलेला असतो. वार केल्यामुळे खूपच जास्त रक्तस्राव झालेला असतो आणि म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येते आणि ओवीलासुद्धा. त्यानंतर ओवी शुद्धीवरती आलेली असते. जानकी जेव्हा शुद्धीवरती येते तेव्हा ती सगळ्यात आधी विचारते की ओवी कशी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश ओवीजवळ बसलेला असतो. तेव्हा तो ओवीला म्हणतो, बघितलंस ना ओवी, म्हणून तुझी आई तुला सांगत असते की इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. काय झालं बघितलंस, आईची तब्येतसुद्धा बरी नाही आहे. तेव्हा इथे ओवी म्हणत असते, बाबा सॉरी, खरंच सॉरी, मी तुमचं ऐकायला हवं होतं. मी क्यूटूच्या मागे गेले आणि मग हे सगळं घडलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हा क्यूटू आहे तरी कोण? कुठे झाली तुझी आणि त्याची ओळख? तुम्ही एकमेकांना कसे ओळखता? हा कोण आहे क्यूटू? तेव्हा ओवी म्हणत असते, क्यूटूची आणि माझी ओळख ऐश्वर्या आंटीने करून दिली होती. मग आता ऐश्वर्याने ज्या पद्धतीने आता ओवीला सांगितलेलं असतं की क्यूटू कसा फायदेशीर ठरेल, तू त्याच्याबरोबर कशी मैत्री कर. आणि मग त्याने मोबाईल दिला, इथे नवनवीन टास्क दिले, नंतरला इथे टास्क दिल्यानंतर ते जिंकल्यानंतर गिफ्ट दिलं. याबद्दल सगळंच आता ओवीने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे ऐश्वर्याने आता क्यूटूबद्दल ओवीला सांगितलं. म्हणजे क्यूटू म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून ऐश्वर्याच आहे ही गोष्ट ऋषिकेशच्या लक्षात येते. आणि जानकीच्या आणि ओवीच्या ह्या परिस्थितीला जबाबदार ऐश्वर्या आहे ही गोष्ट आता ऋषिकेशला कळलेली असते. तेव्हा ऋषिकेश आता घरी जातो आणि सगळ्यांच्या समोर इथे आता ऐश्वर्याची चांगली कान उघडणी करतो. तो म्हणतो, क्यूटूची ओळख तूच करून दिली होतीस ना ओवीला? कोण आहे तो क्यूटू सांग मला, आत्ताच्या आत्ता सांग. ओवीने सांगितलं आहे की क्यूटूची आणि त्याची ओळख तू करून दिलीस म्हणून. त्यानंतरला इथे आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरत्याने म्हणते, नाही, मी तर काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, आई, ओवीने मला आत्ताच सांगितलं की क्यूटूची आणि तिची ओळख हे ऐश्वर्याने करून दिली म्हणून. क्यूटू आपली मदत करतो, अभ्यासामध्ये तो आपल्याला मदत करतो, पास करतो. या सगळ्या गोष्टी तूच सांगितल्यास ना. आणि प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा तूच आणायला सांगितले होतेस, बरोबर की नाही?
जर ऐश्वर्या तुझ्या या चुकीमुळे माझ्या मुलीला आणि जर जानकीला काही झालं ना तर माझं जे होईल ते होईल, पण तुला ठार मारल्याशिवाय, तुला पूर्णपणे इथे शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं आता इथे धमकी जणू काही ऋषिकेशने ऐश्वर्याला दिलेली असते. आणि त्यामुळे इथे ऐश्वर्याचं कारस्थान संपूर्ण रणदिवे कुटुंब यांच्या समोरसुद्धा आलेलं असतं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, नाही आई, हे सगळं खोटं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ओवी कधीच खोटं बोलत नाही, आईला पण माहिती आहे. आणि तो मोबाईल ओवीला कुणी दिला ना हे तर मी शोधून काढेनच, असं आता ऋषिकेश म्हणालेला असतो. फक्त माझ्या जानकीला शुद्धीवरती येऊ दे नको. मग ऐश्वर्या, तुझा बाप बसलाय ना जेलमध्ये जाऊन, त्याला पण तूच अडकवलंयस, पण तुला कसं अडकवतो ना ते बघच तू, असं ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो. आणि तुझ्या कारस्थानासाठी तुला आता पोलिसांच्या ताब्यात देतो की नाही बघ, असं आता ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणत असतो.